गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो। कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली, अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत। कालही मी परभणीच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश आंबाडेंना विनंती केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतायत। बीड ते पुणे हे हाकेचं अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला एवढा विलंब का लागला? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधितांविरुद्ध मोफत कारवाई विरोधात झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर हायगाई समजायची का, याचा देखील शासनाने आम्हाला उत्तर द्यायचं आहे। संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणं आणि ते आरोपपत्र दाखल केल्यानंतरही त्यामध्ये कसलाही कच्चा दुवा न ठेवता संबंधितांना शिक्षेप्रत घेऊन जाण्याची सीआयडी आणि एसआयटी ह्या दोघांची जबाबदारी आहे। आणि हे सांगण्यासाठी मला वाटतं समाज वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरतो आहे। त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या संबंधित तपास यंत्रणांकडून चोखपणे त्यांची जबाबदारी पार पाडली जाईल हे बघावं आणि संबंधित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हेच आमचं विनम्र आवाहन या प्रसंगी आहे। धन्यवाद। यानंतर शिवसेना नेते संजयजी मोरे साहेब हे आपलं 2 मिनिटात मनोगत करतील। खाली बसून घ्या। पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मोरे 2च मिनिटात आपले मनोगत व्यक्त करतील। त्यानंतर अरविंद भाई शिंदे आपले मनोगत व्यक्त करतील। 2च मिनिटं दादा। उपस्थित बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमण्याचं कारण तुम्हा आम्हाला सर्वांना पूर्ण जगामध्ये माहिती आहे की या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यांना वाचवणारा मंत्री त्याला सुद्धा अटक होऊन 302 खालीच गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, म्हणून आपण पुण्यामध्ये उठाव केलेला आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या मंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करतायत? जर देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडेंना वाचवायचं असेल तर तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे एकच मुख्यमंत्री होते उद्धवसाहेब ठाकरे, त्यांच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडवर जेव्हा महिलांवर अत्याचार करायचा आरोप झाला तरच त्याला त्वरित मंत्रिमंडळावर खाली घातले गेले। हाच न्याय आम्हाला आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि यासाठी आमचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर आणलाय। जोपर्यंत धनंजय मुंडेंची मंत्रिपद खाली होत नाही तोपर्यंत याच प्रकारे मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत राहील आणि या वाल्मिकरांना जोपर्यंत 302 खाली गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहू। पुण्यामध्ये ज्या लोकांनी त्याला या ठिकाणी आसरा दिला त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे, हीच मागणी आमची कायम राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। अरविंद भाई शिंदे 2च मिनिटात। हॅलो, यानंतर अरविंद शिंदे साहेब हे बोलतील। अरविंद शिंदे साहेब। व्यासपीठावर उपस्थित असलेले ध्वज साहेब असतील, बजरंग सोनवणे साहेब असतील आणि पुणे शहर आणि सर्व तमाम मराठा संघाचे मराठा बांधवांना नमस्कार करतो। आज जे आपण आपल्या एका लहान बहिणीसाठी आपण सगळे एकत्र न्याय मिळवून देण्यासाठी आलो आणि बाहेर गावचे सुद्धा इथे उपस्थित आहेत, मी त्या सर्वांचे इथं पुणे शहरामध्ये स्वागत करतो आणि ध्वज साहेबांना सांगतो की आपण जे विधानसभेमध्ये जे मुद्दा मांडला, आपण जरी त्या पक्षाचे असले तरी आपण मांडला तो मराठा समाज आपला ऋणी राहणार आहे। म्हणून पण ध्वज साहेब प्रश्न माझा असाही आहे की आख्याचं आका आहे पण आख्याचा आका कोण आहे हा बनायला पाहिजे। आणि ते अनाजी पंत ज्यांनी तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणलं, त्या अनाजी पंतांनी खोपावडी झालं तेव्हाही रस्त्यावर आणलं, आज सुद्धा रस्त्यावर न्याय मागायला आणला। हा मराठा समाज न्याय देण्याची
वागण्याच्या भूमिकेत आला. हे कुणी केलं? त्याचा सुद्धा विस्तार केलेले. महत्वाची आपल्याला मागणी आहे की त्या आकाला सुद्धा रस्त्यावर आणलं पाहिजे. आणि जोपर्यंत येणाऱ्या धर्मांना फाशी होत नाही. आणि पुणे शहराचं वैशिष्ट्य, पुणे शहराचे उगवत ते तिने जगभर विकलं जातं. या पुणे शहरातनं फाशीची मागणी फक्त ते वाल्मिक कराडची नाही, तर वाल्मिक कराडला जर कोणी ताकद देत असेल तर धन्या मुंडेला सुद्धा उद्या फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे असेल, धनंजय मुंडेच्या डोक्यावर जर पुण्याच्या कुणाच्या वळण असेल तर त्याही मर्यादा फाशी झाली पाहिजे. तोपर्यंत मर्यादा समाज जर शांत झाला तर शांत कोणी भक्त किंवा आम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. एवढं बोलते सांगते छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे बोलतील. यानंतर योगेश केदार आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करतील. 1 मिनिट सगळ्यांनी पुन्हा एकदा सुरेश अण्णा घोष बोलणार आहेत आणि बजरंग बाप्पा बोलणार आहेत. त्यापूर्वी 2 मिनिट बोलण्याची विनंती सुरेश अण्णा घोष यांनी केली. सगळ्या समाज बांधवांना एकदा एक विनंती आहे. ऊन लागाले भरपूर, तुम्हाला आता ऐकायचं सुरेश अण्णा सर्वांनी एकदा घोषणा द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे या वाल्मिक कराडचं करायचं काय? या धनंजय मुंडेचं करायचं काय? धनंजय मुंडेने राजीनामा दिला. धनंजय मुंडे राजीनामा दिला. महाराष्ट्राला कळालेला आहे. सुरेशांना तहसी म्हणतात आका कोण, आकाचा आका कोण. पण परवा त्या आकाच्या आकानं म्हणलं म्हणजे कोण? धनंजयनी काय म्हणलं? अरे माझा काय दोष आहे, माझा काय दोष आहे, मी काय राजीनामा देऊ? या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो. अरे धनु भाऊ, अरे धनु नागपूरला ह्या धनाने काय म्हणलं? पत्रकारांनी प्रश्न केला. कुणाला? धनुला. मग पत्रकारांनी प्रश्न केला की अरे कोण आहे, राजा कोण आहे? तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे, वाल्मिक कराड माझा माणूस आहे, खास माणूस आहे. त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जेव्हा लागली, हा मंत्रिपद राजावर वाल्मिक वाचविणारा असं सगळं महाराष्ट्राला कळायला लागले. मग देवेंद्रजी तुम्हाला काय लक्षात नाही? मग वाल्मिकला वाचवण्यात फक्त आम्हाला उत्तर द्यावं आमच्या समाजाचं. तुम्ही त्या वाल्मिक करायला फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच काय ठेवायला लागलाय? सगळ्या समाजाचा वाल्मिकला 300 मध्ये काय नाही, लोकांमध्ये काय नाही. सुरेश अण्णांनी पण उत्तर द्यावं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं. तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिपदावर ठेवल्यावर नाही होऊ शकत नाही. अरे काय तो पुण्यात येताना म्हणलं एक जण, तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय? म्हणलं वाल्मिक कराड तुमच्या गाडीत कसा काय बसला? तर हे म्हणला वाल्मिकांनी यायले होते, माझी गाडी बघितली, त्यांनी मला रस्त्यात हात केला आणि मी गाडी उभा केली आणि मी पुन्हा त्याच्यात घेऊन गेलो. अरे सीआयडीच्या लोकांना सुद्धा जरा अक्कल पाहिजे होती ना का? तुम्ही काय करायला पाहिजे होतं? कमीत कमी गेटवरती अडवायला पाहिजे होतं त्या वाल्मिक कराडला. त्याची गाडी पोर्च पर्यंत आतमध्ये नेली, म्हणजे जे लोक यांना लय जागीरदाराच्या औलाद गेली. अरे तुमच्यातल्या विनिमय किती सांगायला, पण आता वेळ नाही. पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही, पण सरकारने जे काही लोक त्याला वाचवायला गेले हा संशय आमच्या समाजाचा. ह्याचं उत्तर
सुरेश भाऊने दिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि 2 मिनिटात बोलू का एकच व्यक्त बोलतो लोकांची मागणी आहे अरे त्या अजित दादाला दादा म्हणते ते अजित पवार तू जर खराच दादा असशील अजित पवार चालेल ना पुढे ठरवून त्याच्या पुढे ठरवून करेल हे दादा तू जर खरा दादा असशील मराठ्याच्या आवणार असशील अजित पवार मराठ्याचा असेल तर त्याला पंधराच्या राजीनामा घ्यावा काय म्हणताय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अजित पवारला सांगावं अरे एक वेळ आम्ही कधी पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलाय का आता पंकजा त्यावर कोण संशय घेतलाय का धर्मा मुंडेवरच कावर झाला सगळ्या विधानाचं स्थान धर्मा मुंडे जर असेल तर अजित पवारांनी मर्दुमकी दाखवावी अजित पवारांनी मराठा रक्त कसं दाखवावा ना त्याचा राजीनामा घ्यावा त्याच्याऐवजी कुणाला दिला आता लोकप्रतिनिधीचं पुलकाला तुम्हाला खासदार साहेबांचं ऐकायचं आमदार साहेबांचं ऐकायचं त्या दोघांना विनंती करतो आणि माझे लाड असलेले शब्द काय तुमचे धन्यवाद देतो धन्यवाद आता वैभवी ताई आपल्या मनात व्यक्त करणार आहे वैभवी ताई या आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही सर्व एकत्र आहात आणि जसा एका लेकीच्या पाठीवर तुझ्या वडिलांचा हात असतो त्या सदैव तुझ्या वडिलांचा हात तुझ्या पाठीवर राहतो तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय झालाच नसता आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हात दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने आज ही परिस्थिती झाली आहे कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे मी 2च शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमागे पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झाले तर एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं आठवत होतं का खरंच त्यांना जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या त्यावेळेस केल्या असत्या आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाव्यात माझी एकच हात जोडून विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावली होतो त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या नाही तर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीबीआर
कोण भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर काढा, काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या, एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठी राखण करत नाही. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या, एवढी माझी हात जोडून विनंती आहे. यानंतर एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी. संघर्ष नेता मनोजदादा जरांगे पाटील हे कार्यक्रमाला आले होते, परंतु त्यांच्या घरी जवळचा नातेवाईक अचानक दुःखद निधन झाल्यामुळे ते अचानक आपल्या गावाकडे रवाना झाले. त्यांनी मोर्चात भेट दिलेली आहे, परंतु ते आज आपल्यात नाहीत, म्हणून आपल्याला या ठिकाणी मुद्दामी सूचना आहे. यानंतर पुढच्या वक्त्यांना, कारण जास्त भाषणे होणार नाहीत, वरून आलेल्या सूचनेनुसार फक्त 3 भाषणे शेवटची होत आहेत. तर यानंतर संभाजी ब्रिगेडचे विकास अण्णा पासलकर यांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती एक एक महाराष्ट्राला ज्यांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, त्या देशासाठी रक्त तर मराठ्यांनी काही बावड्या भरलेल्या नाही ते ध्यानात ठेवा. आणि एक सुरेश अण्णा देश एक दशक शिरल्यानंतर तुमचं पाणी होते हे लक्षात ठेवा. भावाला जसं गावतात तसं भाला फुटतात, तसं इथल्या मातीला सुद्धा भाला फुटून हे लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून संतोष अण्णा देशमुख यांचा ज्या पद्धतीने तुम्ही निर्गुण खून केला, तुम्ही हत्या केली, त्यांचे हाल केले. अरे एक सर्वसामान्य माणसाला एक चापड मारली तर त्याचं डोकं भिन्न होतं. तुम्ही आमच्या पोरावरती ज्या पद्धतीने अन्याय केला, अरे 350 वर्ष झाले माझ्या छत्रपती संभाजी राजाचा झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही. आणि पुढचे 100 वर्ष ही आमची जनता संतोष अण्णावरती झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचा वाल्मिक असेल, कोण असतील, त्याचा हक्का असेल ना तर पाका असेल, अण्णा सोनाने बाप्पू आवाज द्या. आपण सगळेजण एक आहोत आणि परळी ही काय कुणाच्या बापाची जागिरी नाहीये, ही तुमची आमची आहे. कुणी आमच्यावरती आव्हान केलं, कुणी आमच्यावरती चालून आलं तर महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला माहितीये मराठ्याची औलाद काय आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जातीपातीच्या पलीकडे जा. तुम्ही खून केला, तुम्ही हत्या केली माझ्या बांधवाची. आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक खून झाले, अनेक हत्या झाल्या. अरे आमचं पुणे तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुणे आहे. इथल्या मावळ्यांनी छत्रपतीसाठी रक्त दिलं, इथल्या भूमीमध्ये रक्त वाहिलं, परंतु इथल्या रक्तानंतर एक पावसामध्ये रक्त सुद्धा या निघून जातं, परंतु इतिहासामध्ये शाही सांडलेली ती पुन्हा तशीच राहते. म्हणून हा आमचा इतिहास आहे इथल्या मावळ्यांचा. अरे तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या संतोषला त्रास दिला, अरे हे वैराने सुद्धा कुणी करू शकत नाहीये. आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या बचावासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या, अनेक खून झाले, परंतु इथल्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या मराठ्यासाठी किंवा कुणासाठी जातीचा आग्रह धरला नाही किंवा खून करणाऱ्याच्या पाठीमागे इथला समाज राहिला नाही. आणि तुम्ही समाज म्हणून प्रतिवर्ष काढता, आव्हान देता आम्हाला आव्हान देणारं या भूमीमध्ये निर्माण व्हायचं, अजून त्याची जात फायदा व्हायची. आणि म्हणून संतोष अण्णाच्या कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला आता नुसता केसाचा धक्का जरी लावून दाखवा, आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्हाला शिक्षण ट्रेनिंग घेण्याची गरज नाहीये. आणि म्हणून या महाराष्ट्राला सुसंस्कृत असा पणा दिलाय. या महाराष्ट्राने कायम चांगल्याची बाजू राखलेली आहे, चांगल्याची बूज राखलेली आहे. आम्ही कधी जातीवाद केलेला नाही. 18 बगड 12 बलुतेदार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असाल, म्हणून अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त धुळपेट करू नका. जनता आता निर्बुद्ध राहिलेली नाहीये. तुम्ही एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने गोड बोलल्यासारखं करायचं, हे धंदे आता बंद करा. महाराष्ट्राला खरोखरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने जो हातामध्ये घेतलेला आहे, तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल आणि म्हणून हे वातावरण तुम्हाला अतिशय अवघड होईल. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना, त्या बाकाला खाली करा तुम्ही. त्याला पहिले सत्य बसून दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू. जय शिवराय, जय जिजाऊ. या आजच्या जनाक्रोश मोर्चातील शेवटची 2 प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणं होणार आहेत. तत्पूर्वी आजच्या जनाक्रोश मोर्चातील सर्वोच्च घोषणा 4 फक्त द्यायच्यात. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आणि आता आपण ऐकणार आहात ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा गाजून या जनांदोलनाला खरा न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलेला आहे आणि आजपर्यंत या कुटुंबियासोबत राहून ज्यांनी प्रत्येक ठिकाणी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मदत केलेली आहे असे आमदार स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असून आमचा आवाज हळूहळू चढतो. माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत नाही, माझा फर्स्ट सेकंड थर्ड. या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असली म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब नाही, आता अनेक ठिकाणी फार सुंदर भाषण झालं. सेवा संघाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालं आणि अनेक वक्ते शिंदे साहेबांच्या पार्टीचे, उद्धव साहेबांच्या पार्टीचे, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पार्टीचे, सर्वांचं माईक बदला, आवाज सोपो. हे माईक वाले, अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसा धरून आणलाय. सोमनाथ सूर्यवंशी या बीकॉम LLB ला 3rd इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे ही परभणीकरांची त्या ठिकाणी मागणी होती. स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ
यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. वाकोडे साहेबांना 5 लाखाची. त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या. फक्त एक मागणी राहिली. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहे. याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली. तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत. सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या खुनाचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता मनोज दादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथे येऊन गेलेत. कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते. इथपर्यंत आले परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले. आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथे आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले. हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे. आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा, तुमचं तुम्हाला लकला. परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे. छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण म्हणायचो. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ इथेच केली. हे आऊसाहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला. आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देतात दुसऱ्या स्वतःची तुंबडी भरण्यासाठी. ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी सोड. शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूंनी याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं.
ज्याची आज सुद्धा चर्चा होती, रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकरं बाळे आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय, तो आकाश नाही तर आकापेक्षा मोठा आकाश हो, यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील. आणि तुम्हाला सांगतो, संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. उन्हे तिथं काय उन्ह असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागेल. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते, वारले ते आता. लय मोठं सोनं बिना अंगावर घालत. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुण्यात तिथं काही उन्ह आता काहीच उरलं नाही. पुण्यामुळं या लोकांच्यामुळं ते वालू काका अँड गँग्स ऑफ वासेपूर, सफीपूर, गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील, पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कुर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल कळवा. वालू काका इथे आला, 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहे. अरे 25-25 वर्ष झाला आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेलं आहे. काही नाही. त्या आर पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा लागला बरं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं वेळेत मी तर कधी जात नाही. पण मुलं शिकत होते म्हणून एक 10-20चं काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फलाट होतात कसे. आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं. त्यामुळं नवीन एक आटम आला बिक्कर नावाचा, नितीन बिक्कर बरं का. नितीन बिक्कर नावाचा, ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून, एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या, ओटो, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि हा नितीन बिकरने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कंपनीवर गुन्हा दाखल केला, कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, ते सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाला कोणच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे
कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कड धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याच्या ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे, मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठं आहे वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो मी, त्या आकाची भेट झाली, आकाची ह्यांची मिटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव डायरी. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे, किसका भी बाजा बजाएंगे, किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे. 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली. 14 जूनला मी तारखा सांगतोय. 14 जूनला वाल्मिक कराड, आका, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. राज्याचे मंत्री ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. एक बैठक झाली. अवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे. त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता. कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते. जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा पीए, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली. आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली. वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचं ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला. मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिलंय. त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी. हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवाजा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जी वाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली. दिनांक 19 जून 2004. मी मीडियाला विनंती करतो हे तारखा बिरखा लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत, यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत. मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची. कोणाकोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर. त्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आता क्या बोले? 3 करोड़ लग गए. क्या होना? 3 करोड़ होना.
असं हे म्हणलं तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. पुन्हा ते आत गेले, म्हणले साहेब तिर्री नाही जमती तिर्री, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आत्ताच नाही ठरवू, पुढे ठरवू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्साजोग जे गए संतोषचं गाव आहे या सरपंचाचा. मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बांगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग. मी SP ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांश खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण आईसा नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा. आमचे वाल्मिकांना उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या SP ला आणि CIDचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याच नितीन बर का, CIDचे जे IG आहेत, IG साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कोणाकोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने. आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो. म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजितदादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी?
अडकले. हे जाऊ दे ना जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेल आणि 200-300 मसाडे सुद्धा आणीन. मुरा मेसाना काय का मसाडा आणून मसाड धुत बसील बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. बिन आमचं म्हणणं आहे, सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागे पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू, ते भयानक पिक्चर वाले, ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि RR पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो. 3ही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या. आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे डोळे पाहले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात, आमच्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्या अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते, ह्या संतोषच्या ह्याला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? त्या लेकराचं, लहान लेकराचे अश्रू दिसणार का? त्या अश्रू दिसणार कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले, कोणी म्हणतो यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, वावळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. देतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाहीतर गामा देशात राहा, नाहीतर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा होता, माझा बापच काळा होता, तर त्याला मी काय कर. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप, मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झाला. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते, तुमचेच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा तुमच्या पाया पडतो, बुटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो. अरे राजकारण काय आहे? माझ्या बांधवांना मला सांगा ना. हे सोडलेत काय जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण
अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला न वर करायचे, इतरांना मला न वर करायचे. अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून तो फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या. अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या. कोण आणले ते मोठ्याला चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे, हे वागणं बरं नवं. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे, आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमन लावून घेता उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतला अजितदादाला, सगळे गेंडे गेंडे मेंढे रेंडे अंडे असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळे उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे, पुण्यातले बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा, 200 माणसं पाठवा. दादा महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना. बीड जिल्ह्यात अजितदादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावा गणेश एक माणूस पाठवू शकतात. अजितदादा 1200-1300 गाव आहेत बरं का, 1500 माणसं पाठवा ना दादा. एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहे हे कसं वागते, एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मसा जोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाडा आला का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील, 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, बिलकुल पटलेलं नाही. तुम्ही काय तर पाडताय लोकात कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं, आज मी म्हणतो, एकच बोललो इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची. खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असताल. 60,000 फुटावरले खाली उतरा. त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. आणि काय दोष आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन गुरु, आणि हे फक्त आडवा झाला. म्हणलं, हे बाबा दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाला माहिती आहे?
अजून माहित नसलं तर पुण्याच्या या महाभारत जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकडे दादा यांच्या घरी गेले. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ, चांगली बाब. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजितदादा बोलले, कारण मी जाऊन आलो, ते गेले आणि त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे त्या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेले मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या, कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बर का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भावावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बर का. तर ह्या लेकराला कुठेतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBत घ्या, कशात बी घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी, 1 मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली त्याचं जस्ट 1 मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहित नाही. एक आता फक्त जामिनी पुरता ॲडव्होकेट बाळासाहेब कोलेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागते, नाही तर हे सुटते. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, 14 दिवस हे आत गेलेत. वाल्या सुद्धा 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लपडे सांगतो रे, अजून नाही लपडे. लोकच आनंद देतात, गप्पा गप्पा गप्पा. एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्यात. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं, अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांग, मी पोरांना सांग. अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही CM साहेब या 3ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकचं काय नाही भरता. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे, जोपर्यंत हे फाशीवर जात नाही तोपर्यंत राग मनात ठेवा. एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तर राग कमी करू नका, एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अण्णा ज्यांना संजय देशमुख यांच्या कुटुंबियाचं दुःख या जनाक्रोश मोर्चा पुढे मांडत होते, त्यांना कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. वस्तुस्थिती आहे, निश्चित सुरेशांना देश असतील किंवा बाकी मान्यवरांनी या जनाक्रोश मोर्चाला दिलेली ताकद ही कुटुंबासाठी खूप मोठी आहे. यानंतर ज्यांनी भारतीय संसदेमध्ये या क्रूर हत्येच्या विरोधात आवाज उठवला, ज्यांनी मानवाधिकार देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला, असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग पप्पा सोनाने यांना विनंती आहे या प्रसंगी आपलं मनगत होतं. एक सूचना फक्त, दत्तांचं भाषण झाल्यानंतर एकच मिनिट महत्वाची सूचना, एकच मिनिट. असं श्रद्धांजली नंतर होणार आहे, फक्त एवढं आपण घ्या. दत्तांचा कार्यक्रम झाला.
संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य व्यासपीठ। आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली। त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो। दिल्लीत सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत। आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली जीवन मुश्किल केलं। निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीने दादागिरीने केलं। बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम तुम्ही केलं। या काय ते सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा। अलीबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल, कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठे झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली आणि याचा शेवट कुठं झाला आज आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला।